झी 24 तास एक पाऊल पुढे। मी जातोय थेट गणेश मतकरी यांच्याकडे। मतकरी सर, खरं तर मराठी सिनेमाला एक कथेची परंपरा आहे, उत्कृष्ट निर्मिती मूल्यांची परंपरा आहे। त्यात सेक्स हा भाग कधीच नव्हता। प्रणय शृंगार हे तेवढ्याच उत्कटतेने यायचे, किंबहुना प्रणय सेक्स हे अजूनही गुलाबाच्या फुलं हलवण्यापर्यंतच आपल्याकडे मोजले जातात। पण त्यातही आता कुठेतरी बिकिनी शॉट, जास्तीत जास्त करून आयटम सॉंग्स आणली जात आहेत। मराठीत ही असली थिरत चालणार का? मराठीमध्ये आयटम सॉंग्स वगैरे जे आहेत ते अजून मला वाटतं खूप कमी प्रमाणात आहे, म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते आलेलं नाही। त्यातल्या त्यात मला वाटतं बोल्ड सीनचा आपल्याकडचा रिसेंट प्रयत्न होता, तो त्या मानाने सिरियस फिल्म म्हणण्यासारखी जी निखिल महाजनची पुणे 52 होती, त्याच्यामध्ये त्याच्यात थोडासा बोल्ड सीनचा अधिक सिरियस वापर होता। पण बाकीचं जे आहे ते म्हणजे त्यातलं जे थोड्या प्रमाणात आयटम सॉंग सारखी वगैरे जी दृश्य आहेत त्यांच्याकडे आपण खरं तर सिरियसली सेक्शुअल कंटेंट म्हणून बघायलाच नको। ती थोडीशी एक ॲडेड अट्रॅक्शन असल्यासारखं त्यांचं स्वरूप आहे। आपल्याकडे मला वाटतं आता खरं म्हणजे जितक्या प्रमाणात हळूहळू जो या निमित्तानं भाग असा आहे, अजून सुरुवात झालेली नाही। सई तामणकरनं एका चित्रपटासाठी बिकिनी वापरली होती, तिच्यावरनं प्रचंड गहजप झाला होता। हा कुठेतरी चंचू प्रवेश होतोय का? मला फक्त एवढंच विचारायचंय। नाही, ऍक्च्युअली चंचू प्रवेशपेक्षा ना त्याचा थोडासा अधिक सिरियस आपल्याकडे त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे, आणि त्याच्याकडे जिथे गरज आहे तिथे आपण थोडंसं ओपन माइंड ठेवून आपण त्या सेक्शुअल कंटेंटकडे बघायला पाहिजे। कारण आपल्याकडे आतापर्यंतचा एक थोडासा नाईव अशा प्रकारचा भोळसट दृष्टिकोन आपल्याकडच्या सिनेमामध्ये आहे, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये काही प्रमाणामध्ये। आणि फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, आताचा जो प्रेक्षक आहे तो अधिक जागृत आहे, कारण त्याला मोठं एक्सपोजर आहे। तो डाउनलोड करून वर्ल्ड सिनेमा बघतो किंवा त्याला चॅनल्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायला मिळतात, आणि त्याला दिसतं की कुठेतरी या बाबतीमध्ये आपल्या सिनेमामध्ये अजून एक गंभीर प्रकारे सेक्शुअल कंटेंटकडे बघितलं जात नाही, आणि जे पाहिलं जातं ते अत्यंत फ्रिव्हलस पद्धतीने पाहिलं जातं। हे कुठेतरी टाळून आपल्याकडे मला वाटतं अधिक मॅच्युअर पद्धतीने जर नक्कीच सिनेमाच्या या शताब्दी वर्षात जशी प्रेक्षकांनी आपली अभिरुची आणि दृष्टी बदलण्याची आणि तपासून पाहण्याची जशी गरज निर्माण झाली आहे, त्याचप्रमाणे सिनेसृष्टीच्या कलावंतांनी आणि तंत्रज्ञांनी ही स्वतःला तपासण्याची गरज आहे। नाहीतर या प्रवाहात वाहत जाण्याच्या या वेगात आणि ओघात आपण एक दिवस घसरून पडू, आणि त्यावेळी आपण एकटे असू याची जाणीव कदाचित त्या लोकांनाच होईल। धन्यवाद मतकरी सर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।